राहाता शहरात दुपारी 1:30च्या सुमारास मान्सूनपूर्व जोरदार पाऊस झाला। साधारण अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होणार आहे। यामध्ये द्राक्ष, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच वीटभट्ट्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समजते आहे। राज्यातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, तर राज्यात पूर्वमोसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्यानं मे महिन्यातील उन्हाळ्याचा ऋतू पावसाळ्यामध्ये बदलल्याचं दिसून येत आहे। भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या पुढील 4 आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून या दरम्यान विजांचा कडकडाट होईल आणि 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। राहाता शहरासह परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। अहिल्यानगर जिल्ह्यातही मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ हवामानाचं चित्र पाहायला मिळालं, त्यामुळे तापमानात सातत्यानं घट होत असून उन्हाच्या झळाही काही कमी झाल्यात। गुरुवारी तापमान 37 अंशावर आलं। राहाता शहरात आणि परिसरामध्ये अर्धा ते पाऊण तास वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहाता।